हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त मजेत ना? काळजी घेताय ना सगळेजण? तर आज मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांची सुप्रसिद्ध कविता मधुशाला। हा त्यांचा मधुशाला हा दीर्घ काव्यसंग्रह आहे। हे मधुशाला हे एक दीर्घ काव्य आहे। तर मधुशाला ही जी कविता आहे किंवा हे जे दीर्घ काव्य आहे हे त्यांनी साधारण 1933-34 साली लिहिलेलं आहे आणि काशी हिंदू विश्वविद्यालयाच्या 1933 सालच्या कवी संमेलनामध्ये ही पहिल्यांदा मधुशाला ही कविता त्यांनी सादर केली आणि त्यावेळेला ते विद्यार्थी दशेमध्ये होते। हे दीर्घ काव्य हे तेव्हा त्यांनी लिहिलेलं आहे। मधुशाला ही जी कविता आहे किंवा हे जे काव्य आहे तर हे जीवनविषयक असं एक तत्वज्ञान मांडतं। त्यामुळे मधुशाला जर सगळ्यांना खूप भुरळ घालते। प्रत्यक्षामध्ये त्यांना असं सगळेजण विचारायचे नेहमी की तुम्ही दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही किंवा तुम्ही स्वतः मदिरा घेत नाहीत आणि तरीही तुम्ही मधुशाला ही कविता कशी काय लिहिली? तर ते म्हणायचे की मला नशा आहे आणि नशा हा फक्त काही मदिरेचीच असावी नशा असं नाही, तर मला नशा ही जगण्याची नशा आहे, जीवनाची नशा आहे आणि त्या नशेच्या दृष्टिकोनातून मी जगण्याकडे पाहतो आणि म्हणून माझ्या हातून हे असं काव्य घडलं। तर आज तुमच्या समोर मी त्यातल्या काही निवडक रुबाई या म्हणजे थोडक्यात कडवी म्हणजे 4 ओळींचं कडवं असतं ते वाचणार आहे, प्रयत्न करणार आहे। काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या सगळेजण, ऐका हं। मधुशाला। मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला, प्रियतम अपने ही हाथों से आज पिलाऊंगा प्याला। पहले भोग लगा लूं तुझको फिर प्रसाद जग पाएगा, सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला। हे पहिलं कडवं आहे। प्यास तुझे तो विश्व तपा कर, पूर्ण निकालूंगा हाला, एक पाव से साकी बनकर नाचूंगा लेकर प्याला। जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका, आज निछावर कर दूंगा मैं तुझ पर जग की मधुशाला। प्रियतम तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला, अपने को मुझ में भर कर तू बनता है पीने वाला। तुझको छक छलका करता मस्त मुझे पी तू होता, एक दूसरे को हम दोनों आज परस्पर मधुशाला। भावुकता अंगूर लता से खींच कल्पना की हाला, कवि साकी बनकर आया है भर कर कविता का प्याला। कभी न कण भर खाली होगा, लाख पिए 2 लाख पिए, पाठक गण है पीने वाले, पुस्तक मेरी मधुशाला। हे कडवं मला खूप आवडतं बरं का। कवि साकी बनकर आया है भर कर कविता का प्याला, पाठक गण है पीने वाले, पुस्तक मेरी मधुशाला। मधुर भाव नाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला, भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला। अंतर का म्हणजे हार्ट थोडक्यात। उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ, अपने में ही मैं हूँ साकी पीने वाला मधुशाला। मदिरा ले जाने को घर से चलता है पीने वाला, किस पथ से जाऊँ असमझ है मैं है वह भोला भाला। अलग अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ, राह पकड़ तू एक चला चल पा जाएगा मधुशाला। चलने की चलने में कितना जीवन हाय बिता डाला, दूर अभी है पर कहता है हर पथ बतलाने वाला। हिम्मत है न बढ़ू आगे को, साहस है न फिरू पीछे, किंग कर्तव्य मूढ़ मुझे कर दूर खड़ी है मधुशाला। मुख से तू अविरत कहता जा, मधु मदिरा माद कहाला, हाथों में अनुभव करता जा एक ललित कल्पित प्याला।
ध्यान किए जा मन में सुमधुर, सुख कर सुंदर साकी का, और बढ़ा चल पथिक न तुझको, दूर लगेगी मधुशाला। आता सगळ्यात शेवटचं कडवं वाचते आहे। 135 कडवे आहेत, म्हणजे रुबाई आहेत ह्या। तर 135वी रुबाई म्हणजे सगळ्यात शेवटचं कडवं वाचते आहे। याच्यामध्ये त्यांनी पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे की ते स्वतः दारूच्या थेंबाला सुद्धा स्पर्श करत नाही, मदिरेला स्पर्श करत नाही, आणि तरीही हा सगळा कल्पना विलास मधुशालेचा त्यांनी कसा रचला आहे हे त्या कडव्यामध्ये आलेलं आहे। ऐका हा। बडे बडे नाजो से मैंने पाली है साकी बाला, ललित कल्पना का ही इसने सदा उठाया है प्याला, मान दुलारों से ही रखना इस मेरी सुकुमारी को, विश्व तुम्हारे हाथों में अब सौंप रहा हूँ मधुशाला, विश्व तुम्हारे हाथों में अब सौंप रहा हूँ मधुशाला, सौंप रहा हूँ मधुशाला। हा मी एक प्रयत्न केला होता। मधुशाला ही तशी खूप अवघड कविता आहे वाचायला। हे एक दीर्घ काव्य आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि 135 कडवे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे रुबाई आहेत 135। तर खूप छान आहे, जीवन विषयक तत्वज्ञान सार सांगितलेलं आहे। कवी हरिवंशराय बच्चन यांना सादर नमस्कार या कवितेच्या माध्यमातून, या काव्य वाचनाच्या माध्यमातून। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा। अशाच नवनवीन वेगवेगळ्या उपक्रमांसाठी माझ्या व्हिडिओ चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील। थँक्यू सो मच। हॅव अ गुड डे। मीनल अद्वैत।